अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। 2023-24च्या विशेष अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शेतकरी आणि गावकऱ्यांनी केला आहे। कोट्यावधींच्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचं बांधकाम होत असल्याचं उघड झालं आहे। याबद्दल अधिक माहिती आपण देणार आहोत या खास रिपोर्टमध्ये। अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे 3,599 लाख रुपयांच्या निधीतून नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे। परंतु प्रत्यक्ष पाहणी केली असता या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं निदर्शनास आलं आहे। शेतकरी आणि गावकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार इमारतीच्या बांधकामात फक्त डस्टचा वापर केला जात आहे। या गंभीर आरोपांनंतर आम्ही जळगाव येथील कंत्राटदाराचे इंजिनियर निखिल कोठवडे यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी बांधकामासाठी रेतीचे पासेस असल्याचा आणि कन्या रेती वापरल्याचा दावा केला। मात्र जेव्हा आम्ही भातकुलीचे तहसीलदार आडे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारच्या रेतीला पास दिला नसल्याचं स्पष्ट केलं। यामुळे कंत्राटदाराच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे। भातकुली तहसील कार्यालयामधून या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी कोणीही रेतीची परवानगी मागणी आमच्याकडे केलेली नाही, आम्ही ती दिलेली नाही। शेतकऱ्यांनी या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे। जे मारुती टेस्टिंग लॅब मार्फत या बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। या इमारतीचा पाया आहे, पायाचं काम सुरू झालं, भूमिपूजन झालं, तेव्हापासून आपण याचे साक्षी आहेत। काय कशा प्रकारे हा काम होता, काय प्रतिक्रिया? मातीन रस्ट, दुसरं काहीच नाही। खाली काय टाकलंय? खाली काही नाही, मातीच आहे। बेसमध्ये माती आहे। आणि रेती वापरल्या जाते का? रेती तर नावाला पाहिलीच नाही मी, दिवसातून 10 चक्कर माहितच असते। पूर्ण काम कशामध्ये झालं? ड्रस्टमध्ये काम क्वालिटीचं दिसत आहे? हे क्वालिटीचं आम्हाला काही जनते नाही, पण आम्ही पाहतो की रेती एक मुठभर रेती आली नाही आजपर्यंत, इथं एकही ट्रॉली नाही आली। ड्रस्टच्या गाड्या उतरते आणि त्याच्यात काम चालते। कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात शासनाचा पैसा कसा पाण्यात जातोय याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे। शेवटी या प्रकरणाची योग्य चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होईल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारतीचं काम सुरू आहे। 2023-24च्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजूर झालेली ही इमारत 3584.84 लक्ष या किमतीची असून याचे बांधकाम 18 महिन्याच्या मुदतीत पूर्ण करायचे आहे। सिटी न्यूजची टीम इथे पोहोचली असता इथे हे निदर्शनास आलं। गावकऱ्यांनी काही तक्रार केली होती की याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे आणि इथे जेव्हा येऊन बघितलं तर येथे पूर्ण काम डस्टमध्ये सुरू आहे। कोणत्याच प्रकारची कन्नांची रेती वापरली नाही, तरीसुद्धा कन्नांची रेती वापरल्याची माहिती येथील जे काम पाहणारे अभियंता आहे त्यांनी दिली आहे, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारच्या पासेस आम्हाला दिल्या नाही। क्रशर स्टँड याने काम केल्या जातं त्याची मंजुरी आहे असं बोलले जात आहे, परंतु एकूणच पूर्ण काम डस्टमध्ये चालू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाचे भूमिपूजन केले होते आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघामध्ये येणारी भातकुलीची प्रशासकीय इमारत याच्या खाली 80 mm पर्यंत दगड पाहिजे होते, परंतु याच्यामध्ये शेतातली माती टाकलेली आहे असं समोर येत आहे। विशेष म्हणजे आता याकडे टेस्टिंग लॅब यांनी लक्ष द्यायला हवे आणि याची संपूर्ण चौकशी करून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार समोर येत आहे, याची चौकशी करणे गरजेचे आहे। मी कॅमेरा पर्सन रोहित सोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। भातकुली येथील या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा आरोप ही एक गंभीर बाब आहे। या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा योग्य वापर होण्याऐवजी तो भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला जात असल्याचं हे उदाहरण आहे। या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे।